जिल्हा परिषदेच्या कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीपत्र जाहीर। या अगोदर आपण रत्नागिरी जिल्ह्याची यादी होती ती आपल्या YouTube चॅनलवर देण्यात आली होती आणि त्यामध्ये 386 विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। तर बघू शकता की यापूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषद कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यात आले होते। त्यामध्ये 1 ते 10 पटसंख्या असलेले प्राथमिक शाळांवर हे शिक्षक भरले गेले आहेत। 1100 पैकी 386 शिक्षकांची नियुक्ती केल्याने एकूण रिक्त जागांच्या 40% पदावर शिक्षक कार्यरत आहे। तर यामध्ये फक्त 1100 पैकी 386 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि 386 नियुक्ती झालेल्या शिक्षकांची यादी सुद्धा आपल्या YouTube चॅनलवर देण्यात आली आहे। तर यानंतर बाकी जिल्ह्याच्या याद्या सुद्धा अजूनपर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाही आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 386 जिल्हा परिषद म्हणजे रत्नागिरी जिल्हा परिषद कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती म्हणजे अपॉइंटमेंट लेटर टू कॉन्ट्रॅक्ट टीचर देण्यात आले आहे। त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांमधील काहीसा प्रश्न मार्गी लागला आहे। तर राज्यातील 2 जिल्हा परिषदांची कंत्राटी शिक्षक भरती थांबल्याने भरती प्रक्रियेवर टांगती तलवार होती। मात्र शासनाकडून या संदर्भात कोणतेही स्थगितीचे आदेश आलेले नाही आहे। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील 386 शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे। तर यापूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषद कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यात आले होते। 1 ते 10 पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळांवर हे शिक्षक भरले गेले आहेत। त्यामुळे 1100 पैकी 386 शिक्षकांची नियुक्ती केल्याने एकूण रिक्त जागांच्या 40% पदावर शिक्षक कार्यरत आहे। तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची पदे रिक्त राहिल्यामुळे ग्रामीण भागातून तक्रारीचे सूर उमटत होते। राजकीय पक्षांनीही आंदोलनाचा इशारा देत सत्ताधाऱ्यांची अडचण केली होती। त्यामुळे तत्कालीन सरकारने कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय घेतला होता। मात्र लोकसभा आणि विधानसभेमुळे कंत्राटी शिक्षक भरती थांबली। या गोंधळात नवीन शैक्षणिक वर्षात अनेक शाळांमध्ये शिक्षकच नाहीत असे चित्र पाहायला मिळत होते। त्यावर पर्याय म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने काही शाळांवर कामगिरीने शिक्षक नियुक्त केले। याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होऊ लागला। त्याबाबत ग्रामीण भागात तीव्र नाराजी व्यक्त केली। यावर पर्याय म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने रखडलेली कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे। तर या नियुक्तीला राज्यभरातून विरोध होत असल्यामुळे पुन्हा यात अडथळा निर्माण झाला होता। मात्र शिक्षकांची रिक्त पदे लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने थांबवलेली प्रक्रिया वेगाने सुरू केली। पहिल्या टप्प्यात 105 जणांना नियुक्ती दिली असून दुसऱ्या टप्प्यात 386 जणांना नियुक्तीपत्र दिले। यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे। कायम रिक्त पदे असल्यामुळे शाळांवर कंत्राटी शिक्षक भरले गेलेत असल्याने प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे। तर कंत्राटी शिक्षक भरतीला स्थगिती आलेली नाही आहे। बाकी जिल्ह्याच्या याद्या सुद्धा लागणार आहे। कारण या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की बाकी आतापर्यंत जे शिक्षक भरतीबद्दल नेमके काय विचार चालू होते आणि यावरती सरकारने कोणते विचार केलेले आहे। बाकी जिल्ह्यामध्ये जेही विद्यार्थ्यांनी अर्ज केले असेल तर त्यांच्या सुद्धा याद्या कधी लागणार आहे। कारण फक्त 1100 पैकी 386 विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर बाकी विद्यार्थ्यांची सुद्धा नियुक्ती बाकी होती। तर रत्नागिरीनुसार बाकी जिल्ह्याच्या नियुक्तीपत्र सुद्धा येणार याबद्दलची सुद्धा अपडेट आलेली आहे। तर आता जिल्ह्याच्या याद्या कधी येतील यासाठी संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे। तर कंत्राटी शिक्षकबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।